श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत्। सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम्। सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तुर्यत्वमासाधितं वन्दे त्वां मकरन्दनाथ यतिनं रक्षस्वदीनाङ्कितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। एक प्रश्न आलेला आहे, आपल्याला बोध व्हावा आपण खरे कोण आहोत याचा अनुभव घेऊन त्या प्रकाशात जीवन जगावं याकरता केंद्रात येत राहिलो. भाग्यवशात केंद्राची काही बाही सेवा करण्याची संधी मिळाली. त्या कारणाने आपल्याशीही कधी कधी जवळून संबंध येतो. आपल्या बोलण्यात मध्यंतरी आलं की संतांशी खूप जवळून संबंध येऊनही शिष्यांना त्याचा लाभ न घेता आल्यानं ध्येय मंडळींपासून दूर राहिलं. आपल्या बाबतीत हे होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी असा प्रश्न आहे. आपल्याला बोध व्हावा आपण खरे कोण आहोत याचा अनुभव घेऊन त्या प्रकाशात जीवन जगावं यासाठी केंद्रात येत राहिलो असं म्हटलेलं आहे. आपल्याला बोध व्हावा, स्वरूप ज्ञान आपल्याला व्हावं याचाच अर्थ
आपण शांती स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, अविनाश स्वरूप आहोत, असा बोध आपल्याला व्हावा. आपण देह मन बुद्धी नाही असं आपल्याला समजावं. समर्थ म्हणतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, तसं आपल्या बाबत व्हावं हे आपलं ध्येय आहे. हे ध्येय कशा करता आहे? याचा जीवनाच्या शांतीशी संबंध आहे, याचा आपल्या समाधानाशी संबंध आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाहे, तव जे होये तया नाव सुख. सुख सगळ्यांनाच जरी हवं असलं तरी देखील जीव जेव्हा आत्मबोधावर येतो तेव्हा त्याला जे होतं त्याला सुख असं म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. जीवो ब्रह्मैव ना परहा अशी श्रुती देखील आहे. जीव हा मुळातच ब्रह्म आहे. याचा अर्थ जीव हा अक्षर अविनाशी सच्चिदानंद जन्म मरण रहित असा आहे. आपण आपल्या स्वतःला जन्मणारा मरणारा पापी पुण्यवान चांगला वाईट अशा पद्धतीने मोजत असतो. याचं कारण आपण आपल्या स्वतःला देह समजत असतो. समर्थ म्हणतात, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला. या जन्माच्या आणि जन्मजन्माच्या संस्कारांमुळे आपण म्हणजे देह. एका व्यावहारिक पातळीवर हे तर खरंच आहे. देहाशीच व्यवहार होतो, देहाशीच बोलणं चालणं होतं, पण त्याच्या अंतर्यामी आपलं खरं स्वरूप हे सच्चिदानंद आहे, अशा प्रकारचा संतांचा बोध असतो. देह हा अशाश्वत असून आपलं स्वरूप शाश्वत आहे. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. देहाच्या मध्ये देखील शाश्वत तत्व जे आहे त्या तत्वाचा निवाडा करून ते तत्व म्हणजे मी असं जो समजून घेतो तो संत. या जगतामध्ये देखील अशाश्वत आणि शाश्वत याचा निवाडा करून शाश्वत त्याच्याकडे दृष्टी ठेवतो तो संत. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरताती ते सविचार राजहंस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारचा बोध आपल्याला व्हावा आणि या बोधामध्ये सर्व जीवन व्यतीत व्हावं. या बोधामध्ये सर्व जीवन व्यतीत झाल्यामुळे होतं काय? अपमान देहाचा होतो, मान देहाचा होतो, पुण्य देहाला लागलं अशी कल्पना असते, पाप देहाला लागलं अशी कल्पना असते. पंडित अपंडित देखील देहालाच आपण समजत असतो. देह मन बुद्धीच्याही बुडाशी त्याच्याही अधिष्ठानभूत असं जे शुद्ध जाणीव तत्व आहे ते मी आहे असं ज्याला समजलं त्याला देहाचा अपमान झाला म्हणजे आपल्या साधनाचा अपमान झाला असं समजतं. स्वामीजी म्हणत असत, जसं घड्याळ, टोपी, छत्री, फाउंटन पेन, चष्मा तसं देह मन बुद्धी. हवा असेल तेव्हा चष्मा लावेल, नको असेल तेव्हा काढून ठेवून देईल. असं जसं असावं तसं मूळ जीवात्म्यानी देह मन आणि बुद्धी या साधनांचा उपयोग करून या जगतामध्ये राहणं अभिप्रेत आहे. पण तो जीवात्मा देहालाच मी असं समजायला लागला. त्यामुळे देहाच्या अपमानाने तो अपमानित होतो, देहाच्या मानाने त्याचा मान झाल्यासारखं होतं. म्हणून हा जर बोध प्राप्त झाला तर आपली शांती ढळत नाही. आपली मूलगामी अशी दृष्टी, अधिष्ठानाला पाहण्याची दृष्टी ही हलत नाही, सरकत नाही. आणि त्यामुळं एक प्रकारे स्थितप्रज्ञता प्राप्त होते. अर्जुनाने प्रश्न विचारलाय ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. स्थितधीहि किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम.
कोणाला स्थितप्रज्ञ असं म्हणायचं? तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा? भगवंत असं म्हणतात की विहाय कामान यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स्थितधीः मुनी उच्यते प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते. सर्व काम आणि कामना ज्यांनी काढून टाकलेले आहेत आणि मनोगत कामना देखील गेलेल्या आहेत, इंद्रियांमध्ये असलेल्या आणि मनामध्ये असलेल्या, आणि जो आत्म्यामध्येच रमतो, तुष्ट होतो, तो स्थितप्रज्ञ. अशा रीतीने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रमणारा असा आणि बाह्यतः सर्व व्यवहार करणारा असा पुरुष भारतीय परमार्थशास्त्राला अभिप्रेत आहे. हा जो परमार्थ आहे, हा परमार्थ संतांमुळे ठसतो. परी संतान सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. संतांचं महत्व तरी कशा करता आहे? एवढ्याच करता आहे की फक्त संतांकडेच ही चर्चा चालते. सुखाचा जो मार्ग आहे किंवा खरं सुख कशात आहे ही गोष्ट फक्त संतांच्या ठिकाणी चालते. याची जाणीव फक्त संत करून देतात, आई वडील देखील नाही. आई वडील मुलांना जास्तीत जास्त काय सांगतात तर सद्वर्तनी हो, चांगला वाग, चांगलं शिक, चांगले पैसे मिळव, सुस्थिर हो. याच्या पुढे आई वडिलांचाही उपदेश नसतो. सद्वर्तनी अस, एक चांगला नागरिक म्हणून राहा, तशी तुझी ओळख राहावी, याच्या पुढे आई वडीलही जाऊ नाही शकत. बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामधी ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको. हा आई वडिलांचा उपदेश, त्याच्यातही गैर काही नाही. पण याच्यापेक्षाही वरिष्ठ उपदेश जर असेल, कॉलेजमध्ये हे नाही सांगितलं जात, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये हे नाही सांगितलं जात, शाळेत देखील सांगितलं जात नाही. पूर्वी घरामध्ये निदान पर्वचा तरी म्हणायची प्रथा होती. पर्वचा झाल्याखेरीज घरातल्या मोठ्या मंडळींना नमस्कार केल्याखेरीज जेवायला बसायचं नाही, असं निदान होतं. आता सगळेच आले की टीव्ही पाहतात आणि टीव्ही समोर जेवतात. कोण सांगतं? शाश्वत सुखाचा मार्ग कुठल्या मॉलमध्ये सांगितला जाईल? मी 2दा मॉलमध्ये गेलो मुलांच्या बरोबर. त्यांचं काही शर्ट वगैरे आणायचे होते. काय ते संगीत चाललेलं होतं, एकदम किंचाळ्या आल्यासारखं, असं कोणीतरी ओरडते असं वाटत होतं. कसले ड्रम वाजत होते. तुमचं डोकं ठिकाणावर राहील असं खरंच तिथं वातावरण नसतं. थिएटरमध्ये सांगितलं जाईल, नाटकांमध्ये सांगितलं जाईल असे बोधप्रद सिनेमा पाहून हा बोध होईल? शक्यच नाही. केवळ वाचून होईल? होत नाही. कारण एवढी पुस्तकं आहेत, अगदी गीता आहे, मग सांगण्याची गरज काय आहे? गीता रहस्य लिहिलंय, मग तुम्ही इथे येण्याची गरज काय आहे? ज्ञानेश्वरी आहे, मग तर संपायलाच पाहिजे होतं. संतांची गरजच निघून जायला पाहिजे होती. दासबोध झाला. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं समर्थांनी म्हटलं. बस, समर्थांच्या स्वरूपाला आपण प्राप्त व्हायला पाहिजे. आत्माराम वाचला की काम झालं. कशाला हवी ही संतांची मध्यस्थी असं स्वरूपानंद जे म्हणतात. काय करायचंय? जर हे सगळं उपलब्ध आहे, आपल्याला पुस्तक नाही, आपल्याला जिवंत ग्रंथ हवा आहे. आणि तो जिवंत ग्रंथ संतांच्या शिवाय नाही. एका व्यक्तीने सांगण्यामध्ये फार फरक असतो, फार फरक पडतो. व्यक्तीने सांगण्याचा आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आदर आहे अशा व्यक्तीने सांगण्याचा विलक्षण प्रभाव पडतो. तुम्ही रोज तुमच्या मुलांना सांगता की जेवायला बसायच्या आधी हात जोडून प्रार्थना करावी. पण बालवाडीत जायला लागली की मग घरी जेवताना देखील प्रार्थना म्हणू असं मुलं म्हणतात. याचं कारण शिक्षकांनी ज्यांच्याविषयी तिथं आदर, त्या मुलांना त्यांच्या बुद्धीमध्ये आदर वसलेला आहे अशा व्यक्तींनी सांगितलं की ती ऐकते.
तर संतांकडे जाण्याचा मुख्य हेतू तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर तुमच्या बुद्धीत वसतो आहे आणि तुम्ही ऐकता आहात एवढी सोपी गोष्ट आहे. दुसरं तिसरं काही नाही. तुमच्या दृष्टीने तुम्ही असं पाहिलेलं आहे की हे जे सांगता आहेत तशा प्रकारचं जीवन यांना लाभलेलं आहे आणि त्यामुळं हे जे सांगतील तसं आपण ऐकावं अशी बुद्धी तुमची स्थिर होते. हे पहिलं अगदी छोटं तत्व याच्या मागं आहे. बोलण्यासारिखे चालणे, स्वये करून बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. म्हणून प्रत्येक प्रवचनकार संत म्हणून तुम्ही नमस्कार करता असं होत नाही. कोणी आदरणीय असतो, कोणी श्रवणीय असतो, पण संत ही एक फारच वेगळी गोष्ट राहते. आता आपण अभंग नाही का ऐकला, ठेविता हा पायी जीव थोडा, असं तुकाराम महाराज म्हणतात. संतांची या पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायाच्या ठिकाणी विश्वास आणि तरच संतांकडे जावं, नाहीतर संतांकडे जाऊ नये आणि जाणारही नाही. कोणी असं जाऊ नये असं सांगितल्यामुळं विश्वास असेल तरच जाईल, पण गेल्यानंतर देखील पूर्ण विश्वासाने राहावं आणि त्यांच्या ठिकाणी आपण आपला आदर्श पाहायला सुरुवात करावी. आपला बाहेरचा आदर्श संत असतील आणि खरी आदर्श मूर्ती आत घडायला पाहिजे, असं व्हायला हवं. आपल्या निमित्ताने ती आदर्श मूर्ती आपल्याला घडवायची आणि हे शिक्षण शास्त्रामध्ये बसणार आहे. द्रोणाचार्यांची नुसती मूर्ती समोर ठेवून एकलव्य शिकला आणि अर्जुनाच्या जवळपास तोडीचं शिकला. शिकण्यासाठी समोर आदर्शाची अतिशय गरज असते. तशा प्रकारे सद्गुरू देखील तुमचे आदर्श आहेत आणि असावेत. मला देखील असं आठवतं, मी ज्या वयात स्वामीजींकडे आलो ते वय तर फार समर्पित होण्याचं वय. 19व्या वर्षी मी त्यांच्याकडे आलो. ते सांगतील ते प्रमाण, अशा प्रकारची बुद्धी, ते म्हणतील तसं असावं, म्हणतील तसं करावं, अशा प्रकारची बुद्धी. ते जे बोलताहेत ते अनुभवून बोलताहेत आणि आपण ते गाठण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारची बुद्धी. त्यांचा वेध लागला. ते चालतात कसे, ते बोलतात कसे, ते विचार कसे करतात. स्वरूपानंदांनी योगिनीताई ताड्यांना असं सांगितलं की तू बाळासाहेबांच्या घरी राहतेस तर बाळासाहेब बोलतात कसे, चालतात कसे, पाहतात कसे, एखाद्या गोष्टीवर विचार कसे करतात, हे तू समजून घे, नुसती राहू नकोस, असं सांगितलं. त्यांच्याबरोबर जेवणं आणि त्यांच्या घरात राहणं म्हणजे सर्व काही नाही, तर त्याच्याबरोबर तू या गोष्टी समजून घे आणि या प्रश्नाशी या स्वरूपानंदांनी सांगितलेल्या मर्माचा संबंध आहे. आपल्या बोलण्यात मध्यंतरी असं आलं की संतांशी खूप जवळून संबंध येऊनही शिष्यांना त्याचा लाभ न घेता आल्यानं ध्येय या मंडळींपासून दूर राहिलं. याचं कारण त्यांनी हे नाही पाहिलं. जीवनाच्या अशाश्वततेचा संत करत असलेला विचार आपल्या ठिकाणी मुरावा, हे संतांपासून आपण शिकावं. कलावती आईंचा मुलगा गेला तर म्हणाले की देवानी दिला, देवानी नेला, बस संपलं. आई असं बोलू शकते आणि निर्विकार शांत राहू शकते, हे संतांकडून शिकायचं असतं ना. हे न शिकता नुसताच कलावती आईंच्या बरोबर जन्मभर राहिल्यामुळं काही नाही फायदा होणार. म्हणून संतांची विचारसरणी अंगीकारावी. परमार्थ
नंतर नंतर अवघड होत जातो. ध्याना इतपत परमार्थ सोपा आहे, रोज ध्यान करायचं इतपत परमार्थ सोपा आहे, तितपत नियम तुम्ही तुमच्या जीवनात बसवू शकता. पण मग जेव्हा ममतेचा संबंध येतो तेव्हा परमार्थ अवघड व्हायला सुरुवात होते. आपल्या देहबुद्धीचा संबंध येतो तेव्हा परमार्थ अवघड व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपला आणि परावा असा भेद करण्याचा संबंध येतो तेव्हा मग परमार्थ अवघड व्हायला लागतो. कुठलाही अभ्यास सुरुवातीला सोपा वाटला तरी नंतर नंतर अवघड होत जातो, सूक्ष्म होत जातो आणि अवघड होत जातो. परमार्थ नेमका अवघड कुठं कुठं होतो तर परमात्माच सर्व ठिकाणी आहे अशा बोधानी आवडत्या आणि नावडत्या रामाच्या आत राम पाहणं सोपं आहे. पण रावणाच्या आत देखील तेच रामतत्व आहे चैतन्य रूपाने, हे पाहणं अवघड जातं. सारग्राही जो बोध आहे तो बोध मिळवणं हे कठीण व्हायला लागतं. शिवाय संतांच्या खूप जवळचा संबंध असेल तर जवळिके पोटी तिथलं जे वातावरण आहे ते खूप नेहमीच होऊन जातं. तुम्ही कल्पना करा की तुम्ही पावसला गेलात आणि तिथल्या समाधी मंदिराच्या तिथं जाऊन समाधीला नमस्कार करता आहात तर केवढं पवित्र वाटतं. तिथली स्वच्छता, उत्तम केलेली पूजा, तिथलं एकूण वातावरण, शांतता. पण एक महिनाभर तिथं राहा आणि पहिल्या दिवशी वाटतं तसंच 30व्या दिवशी वाटतं का हे पहा. कदाचित तसं वाटणार नाही, रोजचं होईल, नेहमीच होईल. मी कधी कधी रात्री आळंदीला जातो, जवळपास 8-8:30ला निघतो, तिथं पोचेपर्यंत 9:15, 9:30 होतात. तर आपण आणि समाधी असंच तिथं असतं, कसलीच गर्दी नाही. ज्ञानेश्वर महाराज समोरच आहेत. इतकं पवित्र वाटतं. तिथं जाऊन नमस्कार करायचा, बसायचं, कोणीही चला पुढं चला म्हणत नाही. तिथं थांबलं तरी चालतं, ध्यानाला बसलं तरी चालतं. आणि पाहतो की ते तिथले विद्यार्थी येतात, पटापट धोतर टोपी जसे येतात तसे पटापटा नमस्कार करून निघून जातात. कारण रोज येत आहेत, रोज नमस्कार करतायत. जो भाव कधीतरी जाऊन आपल्या मनात निर्माण होतो तो त्यांच्या ठिकाणी खरंच नाही निर्माण होत. काय करणार त्याला? येतात, पटापट नमस्कार करतात, जातात, टाळ्या देत एकमेकांना काहीतरी बोलत असतात, येतात तसे जातात. हा नेहमीच्या राहण्याचा परिणाम असतो. पॉंडेचेरीच्या माताजी आहेत, त्यांचं पुस्तक मी मध्यंतरी वाचत होतो. तर त्यांनी असं म्हटले की पॉंडेचेरीला आल्यानंतर प्रथम लोकांना असं वाटतं की इथं प्रभूचं साम्राज्य आहे, अशी शांती आपण अनुभवलेली नाही. लोक एकमेकांशी बोलतात, ते ऐकताना देखील असं वाटतं की हा शब्द असा शांतीतून बुचकळून काढलाय आणि आपण ऐकतोय. इतकं सगळं तिथं शिस्तही आहे आणि तशी शांतताही आहे, सौम्यता आहे. तिथलं अन्न खाताना साधकांना असं वाटतं की आपण जणू अमृताचं भोजन करतो आहोत, असं माताजी म्हणतात. तिथले सेवक पाहून असं वाटतं की हे कोणी स्वर्गातून दूध पाठवलेत की काय, अशी सेवा करतायत. आणि मग कोणी जर तिथं महिनाभर राहिला तर मग त्या सेवकांशी त्याचा संबंध येतो. मग त्याला असं लक्षात येतं की याचा स्वभाव असा आहे, त्याचा तसा आहे, याचं शिक्षण असं आहे, हा या गावाहून आलेला आहे, याचं काम तितकं बरोबर आहे, याचं काम तितकं बरोबर नाही, असे भाव मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. जे अन्न अगदी अमृता समान वाटत होतं ते अन्न काही काळाने आपल्या घरच्या जेवणाची आणि पक्वान्नांची आठवण झाल्यावर असं वाटतं
की तेच तेच जेवतो आहोत. ती शांतता देखील नकोशी वाटायला लागते काही काळाने. असं लोकांचं होतं असं त्या म्हणतात. याचं कारण असं की ते घेण्याची आणि सतत घेत राहण्याची शक्ती तुमच्या ठिकाणी देखील पाहिजे. म्हणून संतांचा जो सहवास आहे तो सहवास कोणत्या अंगाने आणि कसा घ्यायचा याची शक्ती, याच्याकडे पाहण्याची दृष्टी जर नसेल तर बेताचा सहवास परवडला. कारण कधी ना कधीतरी, जसं मी जर रोज आळंदीला गेलो तर माझं त्या वारकऱ्यांसारखं होऊ शकतं. आणि मग संतांच्या निकटच्या सहवासातून अनेक दोष निर्माणही होऊ शकतात. जसं हृदय रामकृष्णांची भेट घ्यायची असेल तर पुढे पैसे मागायला लागला. रामकृष्णांचा भाचा तर कोणी आपल्या मनानेच ठरवतात की त्यांना आता वेळ आहे, वेळ नाहीये, तुम्ही येऊ नका, तुम्ही भेटू नका. आणि ते असं म्हणतात की सारखे लोक येतात, काही लोकांना कळत नाही, स्वामींना त्रास होतो, असं ते लोक ठरवतात जे खूप जवळ आहेत ते. स्वामींना पत्ताही नसतो की असं काहीतरी यांनी ठरवलंय, कोणाला तरी बाहेर अशी उत्तरं मिळतात, याचं स्वामींना माहीत देखील नसतं. आणि या व्यक्ती देखील स्वामींच्या हितासाठीच करत असतात. त्यांचा आंतरिक भाव हाच असतो की आपले लोक आले तर काय उगीचच आपले येतात, मग तेही बोलत बसतात. हे संतांच्या सहवासामध्ये होऊ शकतं. ते बोलत बसतात म्हणजे काय, आणि तुम्ही जेव्हा जाता आणि अर्धा तास पाऊण तास त्यांच्या बरोबर असतात तेव्हा मग ते बोलतच असतात की नाही. म्हणून जवळच्या लोकांना मग तुम्हाला बोलवलंय, तुम्हाला नाही बोलवलं, तुम्हाला या वाजता बोलवलंय, तुम्ही इतक्या या दिवशी या, असा निरोप सांगायला आवडायला लागतं. त्याच्यातून असा ग्रह किंवा भाव निर्माण होतो की आपण सर्व ठरवणारे आहोत. माझं मगाचं जिथून मी सुरुवात केली ते जर तुम्ही आठवलं, संत कसे असतात आणि परमार्थ काय आहे, तर या खूपच व्यावहारिक गोष्टी सुरू होतात. अनेकांना असं वाटायला लागतं की यांना निरोप दिला म्हणजे तो बरोबर स्वामीजींपाशी जाईल. तेही बरोबर असतं, पण जी व्यक्ती निरोप देणार असते तिच्यापाशी अहंगंड निर्माण होतो की मी त्यांना सांगतो आणि ते काय म्हणतील ते तुला सांगतो. का काही नाही शिकत, का योगिनीताईला सांगितलं की ते कसे विचार करतात, ते कसे बघतात हे तू शिक, ते कसे चालतात, ते कसे बोलतात, ते एखाद्या गोष्टीवर कोणत्या पद्धतीने विचार करतात हे तू शिक, असं सांगितलं. म्हणून खूप जवळीक जर झाली तर ते भाग्यच आहे. देहाच्या अंगाने असणार ते भाग्य आहे. मात्र या अंगाने बोथटपणा येऊ न देणं हा स्वतःचा प्रयत्न आहे. अनेक संतांच्या ठिकाणी अशा प्रकारची एक प्रभावळ नकळत निर्माण होते आणि ते त्यांची सेवा करत असतात. पण परमार्थ आपल्याला कसा करायचा आहे याच्याऐवजी त्यांच्या सहवासाचं सुखच इतकं विलक्षण असतं की आपला घडतोय तो आता परमार्थ घडतोय, म्हणजे जसा किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, असं होतंय का होत नाहीये याच्याऐवजी त्यांचा सहवास इतका आकर्षक असतो की याच्यात खरा परमार्थ घडत नाहीये हेही कळणं बंद होतं. असं होऊ शकतं. मी असं म्हणत होतो तेव्हा जे मी बोलत होतो ते हे बोलत होतो. माझ्या अनुभवाचं तुम्हाला सांगतो की हे त्यांच्या जवळ चाललेलं मी पाहत होतो. स्वामीजींच्या जवळ देखील हे काही प्रमाणात चाललेलं होतं, ते पाहत होतो. स्वामीजींनी दुकान जेव्हा विकलं तेव्हा मी ढसाढसा रडलो की रोज कधी आलो की त्यांची भेट होत असे. ते एकूण सगळं माझं त्यांच्यावरचं प्रेम आणि त्यांचंही माझ्यावर असलेलं प्रेम, त्यांनी मला एक असा निरोप दिला की मकरंदला असं सांग की शनिवारी त्याला हाफ डे असतो, तर 5 वाजता दर शनिवारी माझ्याकडे येत जा 15 मिनिटाकरता.
हे सगळं जवळून पाहत असताना मी असं स्वामीजींना म्हटलं की मला असा विशेष वेळ नको. तुमचं जे सर्वांसाठी जीवन आहे तर त्या जीवनामध्येच असलेलं चांगलं असं मला वाटतं. स्वामीजी म्हणाले बरं. त्याच्यावरही मला कोणी असं म्हणतं देखील कधी कधी, मलाही वाटतं की आपण घ्यायला पाहिजे होता तो सहवास, की ते म्हणतात तर का नाही गेला असंही कोणी कोणी म्हणतं. ते जर म्हणतायत तर मग आपलं डोकं कशाला चालवलं. पण जोपर्यंत आपल्या हाताला आपलं मन लागलेलं नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्या मनात येतीलही काय भरोसा, म्हणून नको वाटलं. एकदा मला कोणी असं म्हटलं, मी अगदी नवीन जायला सुरुवात केलेली होती तेव्हा, की तू नमस्कार करतोस आणि जातोस, पण सर्व झाल्यानंतर स्वामीजी खाली इथं जसं स्टूल आहे तसं स्टूलावर पाय सोडतात आणि पायावर डोकं ठेवून काही थोड्या लोकांना नमस्कार करायला मिळतो. मी त्याला म्हटलं अशा थोड्या लोकात मी नको. नमस्कार करायला मिळालाही असता पण तो रोज रोज करून त्याचं विशेष वाटलं नसतं एक, आणि आपण कोणी विशेष आहोत असंही वाटलं असतं हे दोन. या गोष्टी जर नाही सांभाळल्या गेल्या तर गडबड व्हायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सांग परिसेशी घृष्टी काय वेळोवेळो कीजे, लोह परिसेशी घृष्टी काय वेळोवेळा कीजे. स्पर्श झाला तरी पुरेल, काय घासायला लागतो थोडाच. याचा मथितार्थ आपण समजून घेऊ. त्यांचा जसा स्पर्श, आणि मी असं ठरवलं की ते प्रवचन करतात तेव्हा ते आपल्याशीच बोलतात असं आपण पाहू, त्यांची वेगळी भेट घेण्यापेक्षा. जेव्हा त्यांच्या समोर 200 लोक असतात आणि प्रवचन करतात आणि एवढा वेळ दिलेला असतो तेव्हा तो फक्त आपल्याला दिला असं मानू, आपल्या एकट्याकरता उपदेश चाललाय असं मानू, डोळे मिटून बसू आणि ऐकू, किंवा डोळे उघडे ठेवले तरी बाकीचा समाज विसरून जाऊ आपण. पण हा भाव नको मनात यायला. आणि असं होऊन देखील त्यांचं प्रेम मला उदंड मिळालं. मी ते प्रेम नाकारलं नाही, उलट अधिक मिळवलं असं मला वाटतं. दुकानात देखील अशी खूप गर्दी असायची तेव्हा त्यांना असा प्रश्न पडायचा की कोणाला प्रसाद द्यायचा. कारण त्यांनी प्रसादाच्या डब्याकडे हात केला की सगळेजण इकडे तिकडे पाहायला सुरुवात करायचे. कोणाला प्रसाद घ्यायला नको असायचा. तेव्हा पहिला उठणारा मी असायचो. असं कधी कित्येक वेळेला झालेलं आहे की 5 मिनिटं येऊन बसले आणि त्यांना कोणाला तरी उठवायचंय, कारण कोणाला तरी बसवायचंय तिथं आलेल्याला, आणि सगळेजण माना खाली घातल्यात प्रसाद म्हटल्याबरोबर. तर 5 मिनिटं झाली तरी प्रथम मी उठून प्रसाद घेऊन बाहेर पडत असे की आज आपल्याला एवढा सहवास बास आपल्याला पुरला पाहिजे. संतांच्या सहवासातून जरा सूक्ष्मतेने अधिक शिकणं जास्त चांगलं. आणि असं बऱ्याच वेळेला झाल्यानंतर मला समजायचं की त्या दिवशी त्यांचा पाठीवरून हात अधिक प्रेमाने फिरायचा. आम्ही तेव्हा मुलं म्हणून म्हणायचो ते प्रथम सुरुवातीला जायचो आणि प्रवचनाकरता आत बसायचो, आणि मग नंतर कोणी मोठी मोठी मंडळी यायची जसे बापूसाहेब भिशीकर, तेव्हा स्वामीजी असे पाहायचे, या बापूसाहेब बसा. कुठं बसाल? बसायला जागाच नसायची तेव्हा आपण उठून बाहेर जायचं. बापूसाहेब येऊन बसले तर हे त्यांना आवडायचं असं मला सांगायचंय. संतांचा सहवास त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाने मिळतो आणि त्यांना आवडेल ते करण्याने मिळतो. माझ्यापुरतं मी असं ठरवलेलं होतं की त्यांच्या वेळा सोडल्या तर त्या वेळेच्या व्यतिरिक्त जाण्याची प्राज्ञा आपल्याला नाही असं नक्की मला वाटत असे, आणि मी कधीही ते केलं नाही. की काही नाही आज आता स्वामीजी मला खूप वाटतंय म्हणून स्वामीजींकडे जावं, नमस्कार करून यावं, नाही. त्यांना वैयक्तिक वेळ आहे आणि पुढे पुढे त्यांनी कामं आणि जबाबदाऱ्या टाकायला सुरुवात केल्यानंतर याच्यातला एकच अपवाद तो म्हणजे जर काम असेल
तर कधीही जायला संकोच केला नाही, कधीच नाही. त्यांची विश्रांतीची वेळ असेल तरी गेलो. त्यांनाही माहीत होतं. म्हणून संतांच्या सहवासामध्ये ते नाम सांगायचे. आपल्यालाच सांगतायत असा भाव आपण ठेवू शकतो. एरवी त्यांना आपल्यासाठी एकट्याला मला नाम सांगा असंही म्हणू शकतो. ध्यानाला त्यांच्याबरोबर बसायला मिळतं तेव्हा खूप लोक आहेत हे विसरून जायचं. ते आणि आपण असे आहोत असा भाव ठेवायचा. असं सगळं आपण करू शकतो. परमार्थ हा स्थूलतेपेक्षा आंतरिकतेमध्ये कितीतरी अधिक आहे. शिवाय संतांची एक प्रकृती असते. ती प्रकृती आपल्याला प्रत्येक वेळेला मानवते असं नाही. विचार असतात, प्रकृती असते. ती न मानवण्याचं कारण आपला अहंकार हेच असतं. कोणाचीही प्रकृती संपूर्ण आपल्याला मानवत नाही, पण त्याचं कारण आपला अहंकार हेच असतं. आपल्याला आपल्या पत्नीची प्रकृती संपूर्ण मानवते असं होऊ नाही शकत. पत्नीला पतीची संपूर्ण मानवते असं होऊ नाही शकत. मुलांना वडिलांची, वडिलांना मुलाची संपूर्ण मानवते असं होऊ नाही शकत. होणारच नाही. तसंच संतांचं आहे. याला कारण दुसरी व्यक्ती नसून आपली अहंता असते. असं असल्यामुळं जेव्हा खूप जवळीक साधतो आपण, तेव्हा त्यांच्या प्रकृतीमध्ये मात्र आपण सगळे बसतो. ते आपल्याला प्रकृती स्वतःची बाजूला ठेवून सर्वांवर प्रेम करू शकतात. पण आपले त्यांच्याशीही मतभेद व्यक्त होऊ शकतात, सांगता येत नाही. कारण आपण ती कला संपादित केलेली नसते. आणि तरीही एखाद्याला भाग्यवशात जर संतांचा सहवास मिळालाच तर असं मी म्हटलो म्हणून तो टाळायचा असं करू नका. मीही तो टाळला नाहीये. मी स्पेशल सहवासाबद्दल बोललो की असा विशेष सहवासातून विशेष होणारा भाव आपल्याला पचेल असं वाटलं नाही म्हणून मी ते केलं. एरवी जेव्हा त्यांचा जास्त सहवास मिळेल तेव्हा मोठ्या आवडीने आनंदाने घेतला सुद्धा. अनेक आनंद यात्रांच्या वेळेला केंद्रामध्ये अथवा ते बोलवतील तेव्हा. मला तर ते 1992 ते 96 या काळामध्ये 4 वर्ष दर मंगळवारी, दर 15 दिवसांनी एका मंगळवारी, पंधरवड्यातून एकदा असे बोलवत असत. त्यांच्याबाबतचा माझा संकोच कधीच गेला नाही. त्यांच्यापाशी बसल्यानंतर एक प्रकारचं दडपण किंवा किंचित भीती अशी मला कायम वाटत राहिली. दडपण वाटत राहिलं, केवढ्या मोठ्या व्यक्तीच्या जवळ आपण बसलोय असं वाटत राहिलं. ते माझ्याशी कधीही हास्य, विनोद, खेळकर अशा पद्धतीने बोलले असं मला आठवत नाही, कारण मीच तसा बसलेला असे. पण खेळकरपणाच्या नादात काहीतरी धसाळ बोलत जाण्यापेक्षा हे परवडलं असं मला नेहमीच वाटत राहिलं. तो भावच कधी येऊ शकला नाही. आणि जेव्हा कामाच्या संदर्भात असेल तेव्हा मी पुरेसा निर्भीड होऊन त्यांच्याशी बोलतही होतो, माझी मतं सांगत होतो आणि तरीही ते जे म्हणतील ते स्वीकारत देखील होतो. अशा प्रकारे म्हणून संतांचा सहवास घेतल्यानंतर लाभ न होता ध्येय दूरच राहतं प्रत्येक वेळेला असं नाही. फक्त ज्या डोळसपणाने त्याच्याकडे पाहायचं त्या दृष्टीबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे. ही दृष्टी जर आपण ठेवली तर आपल्याला भाग्यवशात जेवढा सहवास मिळेल तेवढा सहवास आपण जरूर घ्यावा. त्यांचं विशेष प्रेम तरी देखील जडेल ज्यांच्या ज्यांच्यावर, तर त्यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा, अभेरू नये. पण हा लाभ घेत असताना कायम थोडंसं अंतर असावंच. दडपणाचं अंतर असेल, खूप सख्यता झेपेल तरच असावी. अशीही काही मंडळी होती की त्यांच्या ठिकाणी त्यांचं खरंच खूप सख्य असल्यासारखं होतं आणि त्यामध्ये निर्मळता देखील होती. त्यामुळं
एकाच उत्तराच्या छापातून तुम्ही सगळ्यांनी जा असंही मला तुम्हाला सांगायचं नाहीये. कुठली बंधनं मी घालत नाहीये या उत्तरामध्ये. पण नैसर्गिकता असू देत, नैसर्गिकता असू दे, आणि जर जवळीक मिळाली तर त्या जवळिकेचा खूप आभार असावा, त्याचं लोकांना प्रदर्शन नसावं आणि आपल्या ठिकाणी त्याचा अहंगंड निर्माण होऊ नये. तसा जर झाला तर धोका आहे, एवढंच मी सांगतो. कितीतरी मंडळी मला पावसचे जयंतराव देसाई, विजयराव देसाई म्हणाले की एवढे पण आम्हाला कळलंच नाही हो, असं म्हणाले की स्वामीजी एवढे आम्ही आपलं त्यांची व्यवस्था करण्यात गुंतलो. असं होऊ शकतं. त्या मंडळींनी खूप भक्तिभावाने ते सगळं केलं, पण परमार्थाचा असा दृष्टिकोन तेव्हा आम्हाला समजलाच नाही, असं ते म्हणतात. इथं श्रवणाच्या आधारित असा परमार्थ चाललेला आहे, म्हणून त्या तऱ्हेने मी तुम्हाला सांगतो की एक आदरणीय व्यक्ती म्हणून पाहणं, संत म्हणून पाहणं, अशा प्रकारे त्यांनी सेवा जरूर केली. पण आपण ते जीवन आपल्यालाही घडवायचं आहे, आपलं या अंगाने विचार करतोय म्हणून हे उत्तर आहे. आणि प्रश्नही तसाच आहे की हा जो बोध आहे, हा बोध मिळावा म्हणून केंद्रात नेहमी येत राहिलो, तुमचा सहवास मिळाला, तो अधिकाधिकही मिळतो आहे. पण असं होऊ नये म्हणून काय करायचं, असं विचारलेलं आहे. खूप चांगला प्रश्न आहे. संतांवर 100% विश्वास ठेवून आणि साधना अधिक सूक्ष्मतर सूक्ष्मतम अशा पातळीवर नेऊन आपण आत्मबोधाकडे निश्चितपणाने वाटचाल करूया. हरि ओम तत्सत. या संदर्भात आचार्य विनोबा भाव्यांचं एक वचन आहे. ते असं म्हणतात की कधी कधी संतांच्या खूप जवळ असतात ते संतांपासून दूरच असतात, आणि जे दूर असतात ते जवळ असतात. जे खूप जवळ असतात ते अहंतेमुळं दूर जातात, असं विनोबांना म्हणायचंय. खूप जवळीक जेव्हा निर्माण होते तेव्हा खूप जपण्याची देखील तेवढीच गरज असते. अशा करता गरज असते अर्जुनाने देखील क्षमापण स्तोत्रामध्ये 11व्या अध्यायात सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती अजानता महिमानम तवेदम, असे उद्गार काढले. स्वामीजींच्या खूप जवळ जाणं, सहवास, याचा अर्थ त्यांचे जे गुण आहेत तर ते गुण उचलणं, त्यांचे विचार त्या विचारासारखे आपले विचार करून घेणं, त्यांचा जो आचार आहे त्या आचारासारखा आपला आचार करून घेणं. सहवास जर करायचा असेल तर हे सगळं करणं गरजेचं असतं, आणि त्यांच्या विचारासारखे आपले विचार करून घेणं याच्याकरता आपल्या प्रकृतीला मुरड घालावी लागते, आणि
त्यांचे विचार जे आहेत ते प्रमाण असं धरून त्याप्रमाणे चालावं लागतं. त्यांचा जो आचार आहे त्या आचाराशी आपला आचार जुळवून घेणं. स्वतः स्वामी एका ठिकाणी असं म्हणतात की पावसला जाऊन आल्यानंतर, म्हणजे प्रथम ते 68 साली गेले, पावसला जाऊन आल्यानंतर स्वामीजी कसे बोलतात, कसे चालतात, ते कसा विचार करतात, त्यांनी योगिनीताईला सांगितलं. हे तर बरोबरच आहे. तर तसं बोलणं, तसा विचार करणं, तसा आचार ठेवणं, असा मी प्रयत्न करू लागलो, असं स्वामीजी म्हणतात. आपण आहोत तसेच, आणि स्वामीजींकडे जाणारे म्हणजे स्वामीजींकडं, स्वामीजींचे अनुग्रहित आणि जवळपास त्यांच्या वयाच्या अलीकडं पण मोठे असे लोक, त्यांना टाळ्या देखील देताना आम्ही पाहिलेलं आहे. पण ही सद्गुरूंशी वर्तन करण्याची रीत नाही. आणि मग जेव्हा अशी जवळीक आहे, आणि इतकी जवळीक आहे ती दूर जाण्यासाठीच घडते. हे लोक दूर जाण्यासाठीच आलेले असतात, आणि ते दूर गेलेले जाताना पाहिले, ते येईनासे झाले. याचं कारण बाळासाहेबांच्या काही गोष्टी मग त्यांना पटेनाशा झाल्या. त्यांना त्यांची जी मतं होती ती मतप्रमाण असं वाटायला लागलं. आणि इकडं बाळासाहेब तर हळूहळू स्वामी झाले. त्यांच्या अवतीभोवती येणारी मुलं त्यांना स्वामी म्हणू लागली, आणि स्वामी म्हणता म्हणता त्यांचा महिमा इतका वाढला की त्यांची जी जवळीक होती मित्रत्वाची पूर्वीची, तर ती पाहणाऱ्याला देखील खटकायला लागली. असं झालं. आणि मग इतका भाव त्यांच्या ठिकाणी ठेवण्याची गरज नाही, अशी मतं त्यांच्याकडून व्यक्त व्हायला लागली. याचं कारणही एक होतं की स्वामी माधवनाथांनी त्यांच्याकडे येणाऱ्या जुन्या श्रोत्यांना स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह देवविला होता, पावसला पाठवून. असं असल्यामुळं आता त्यांचे सद्गुरू हे स्वामी स्वरूपानंद होते, आणि हे केवळ त्यांच्या दृष्टीने पूर्वीपासून जात असणारे प्रवचनकार बाळासाहेब होते. आणि बाळासाहेबांच्या पुढं स्वामी म्हणून त्यांना मानायला ते तयार नव्हते जवळ असताना. असं असल्यामुळं परमार्थ तर दूरच राहिला. त्यांच्याकडून परमार्थ किती झाला, म्हणून हे जे सगळे बदल आहेत, हे जे ट्रान्झिट आहे की बाळासाहेबांपासून स्वामी माधवनाथांपर्यंत, सद्गुरू स्वामी माधवनाथांपर्यंत त्यांना पाहणं आणि त्यांना अनुसरणं, याकरता जितकी आवश्यक ती नम्रता होती, ती नम्रता जवळिकेनी नाहीशी झाली, नाहीशी होऊ शकते. त्यांच्या पायांचा दासानुदास आपण असावं, ही वृत्ती कमी व्हायला सुरुवात होते. कधी कधी संतांची सेवा करणाऱ्या व्यक्तींना, आता सांगितलं तसं, सेवकत्वाचा अधिकार प्राप्त होतो. सेवा करणाऱ्याला सेवा करण्याचा
आपण सेवा करतो हा एक अधिकार किंवा अहंभाव प्राप्त होतो. परमार्थापासून दूर जाऊ नये म्हणून कसं असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. जीवा महाल त्यांच्यामुळे शिवाजी महाराज वाचले बरं का. म्हणजे सय्यद बंडाचा हात वरच्यावर कापून टाकण्याचं काम दांडपट्टा घेऊन आलेल्या सय्यद बंडाचा हात खांद्यापासून जीवा महालनी उडवला. तरी तो वेग एवढा होता की सय्यद बंडा महाराजांच्या अंगावर जाऊन आदळला. महाराजही कोलमडले, पण एकाच फटक्यासरशी त्यांनी हातच छाटून टाकला. दांडपट्टा आणि हात बाजूलाच गेले. पण मग नंतर नंतर होता जीवा म्हणून वाचला शिवा आपली जी मर्दुमकी आहे ती मर्दुमकी इतक्या वेळेला जीवा महाल सांगू लागला. ही राजकारणातली गोष्ट आहे आणि त्यांना स्वराज्य संस्थापना करायची होती. शिवाजी महाराजांना त्यांच्या महत्तेला ते अडायला लागलं आणि जीवा महाल हा वेगळ्याच मनस्थितीत जाऊन पोचला. तुम्हाला माहिती आहे, जीवा महालचा कडेलोट केला. परमार्थामध्ये कडेलोट असा प्रत्यक्षात नसतो, पण अहंकाराचा कडेलोट होतच असतो. याचं कारण ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की मूळ अहंते वेठलो, सैंघ आम्हीच दाटलो, लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. म्हणजे जी अहंता आहे ती अहंता देहाहंतेपासून आत जी मूळ अहंता आहे परमात्म सत्ता, तिथं आम्ही जाऊन पोचलो. आता आमचं असं झालं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सैंध आम्हीच दाटलो. आता परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळं आम्हीच सर्वत्र आहोत असा आमचा बोध झाला. लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. संतांच्या सहवासामुळं हे इतकं व्यापक जीवन होणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा सेवा करणारा आपला देह हा मोठा आहे असं वाटायला सुरुवात जेव्हा होते तेव्हा तो कडेलोटच असतो. तोच कडेलोट. कारण आपण मोठे आहोत असं वाटायला लागलं आणि ती अहंता म्हणजे पारमार्थिक अंगाने मोठे आहोत असं वाटायला लागलं की त्याचं पतनच सुरू होतं. आणि संतांच्या जवळ असलेल्या व्यक्तींच्या बाबत तरलता हीच अपेक्षित आहे. ही तरलता जर नसेल त्यांनी राखली आणि त्याच्यापाशी त्याची जर मुरवत भीड जर चेपली तर रामकृष्णांच्या ठिकाणी जो हृदय होता त्यांचा भाचा, तो जसं रामकृष्णांची भेट घेण्यासाठी म्हणून पैसे मागू लागला नंतर तर तसं कोणत्याही अंगाने पण आपला मोठेपणा व्यक्त व्हावा असं त्या व्यक्तीला वाटायला सुरुवात होते. तो अनेकांना आपण मोठे आहोत असं सांगत फिरण्याची देखील शक्यता असते, तसं दाखवण्याची देखील शक्यता असते. मध्यंतरी स्वरूपानंदांचं चरित्र आपण जे ऐकत होतो त्याच्यामध्ये सांप्रदायिकांविषयीचं चिंतन जे स्वरूपानंदांनी केलं, तर त्या चिंतनामध्ये आपण हे प्रकर्षाने ऐकलं की जे सांप्रदायिक आणि स्वामींच्या जवळ होते ते अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले आहेत असं मला वाटतं आहे, असं आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात स्वामी स्वरूपानंद म्हणतात. पारमार्थिक भाषा
आधी अवगत होते. म्हणजे सुरुवातीला कोणाचंही आपण मनोगत ऐकतो तेव्हा मी इथं आलो तेव्हा स्वामी काय बोलत त्या दिवशी प्रवचनात ते काय म्हटले ते मला काहीच कळलं नाही, असं बरेच लोक सांगतात. आणि ते स्वाभाविक आहे. याचं कारण ती विशिष्ट परिभाषा आहे, ते विशिष्ट विचार आहेत. त्या पद्धतीने कधी विचार कानावर आलेले नसतात, ते शब्द कधी ऐकलेले नसतात. पण इथपासून सुरुवात करून मग नंतर ते अगदीच परिचयाचं होतं. ते गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की संत सहवासामुळं काही दुर्गुण निर्माण होतात. एक म्हणजे वेदांती परिभाषा तोंडात बसते. म्हणजे तसा अनुभव नसताना वेदांती परिभाषा तोंडात बसते. तसंच त्यांच्या जवळ असल्यामुळं आपण ही मोठे आहोत पारमार्थिक अंगानी असं वाटायला सुरुवात होते. आणि तिसरं म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये ते असं म्हणत असत की घी शक्कर लड्डू याची सवय लागते. जेवणावळी तिथं जे काही असतं त्याची सवय लागते. त्याच्यातल्या स्वामी माधवनाथांनी हे घी शक्कर लड्डू त्यांच्याकडे चालणाऱ्या परमार्थातून पूर्ण काढून टाकलं. प्रसाद भोजन नाहीत असं केलं. म्हणून महाराजांचं जे वचन आहे त्याच्यातलं एक ते घी शक्कर लड्डू हे जर सोडलं तर पारमार्थिक परिभाषा एकदा आपल्याला अवगत झाली की आपल्याला ते समजलंय का समजलं नाही हे न समजताच, म्हणजे आपल्या अनुभवाचं आहे की नाही हे लक्षात न घेताच तो मोठा सरावल्यासारखा बोलू लागतो. कोणाची गोष्ट आहे मला नीट आठवत नाही आता, की आईन्स्टाईन त्याचा ड्रायव्हर, की आईन्स्टाईनची जी थिअरी होती ती थिअरी आईन्स्टाईन बरोबर नेहमी जाऊन जाऊन ड्रायव्हरला देखील ते शब्द आणि ते भाषण हे जवळपास पाठ झालेलं होतं असं मी ऐकलं. आणि एकदा आईन्स्टाईनला ड्रायव्हर असं म्हणाला की मी सहज बोलू शकेन. आईन्स्टाईन म्हणून ड्रायव्हरनी व्याख्यान दिलं. आणि मग जेव्हा प्रश्नोत्तराचा सेशन झाला तेव्हा तो म्हणाला की याच्यात विशेष काही नाही, माझं ड्रायव्हरही उत्तर देईल. म्हणून आईन्स्टाईन ही खरी गोष्ट आहे की नाही माहीत नाहीये मला. नाहीये ना खरी? तुलाही माहिती. पण ऐकलीस की नाही? माझ्याकडूनच ऐकली आहे. पण अन्य कोणाकडून ऐकणारा कोणी आहे का इथं? आहे. मागं आशिष मान डोलवतोय की ऐकली आहे त्यांनी अन्य कोणाकडून, कारण मी अशी अन्य कोणाकडूनच ऐकली आहे. तर ही भाषा अवगत होणं हा धोकादायक प्रकार आहे. म्हणजे संतांची वचनं भराभर बोलता येणं, अभंग बोलता येणं, ओव्या, श्लोक, आणि त्याला धरून संत सांगतात ते आठवून बोलणं, यांनी तुम्ही आपल्याला हे समजलंय की समजलं नाही हे विसरलं जाण्याची शक्यता आहे. हे परवा मी जे स्वांत सुखाय स्वामीजींनी प्रवचन केली असं सांगितलं, त्या स्वांत सुखाय ही भावना जी स्वामीजींची होती आणि खराखुरा आपल्याला समजलं पाहिजे हा भाव होता, तर तो जाण्याचीही शक्यता असते. अशा अनेक गोष्टींमुळं कधीतरी मी म्हणालो असेन एखाद्या सत्संगात की संतांच्या जवळ जर राहिलं जास्त तर जपून राहायला पाहिजे, नाहीतर पतन होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर हा प्रश्न विचारलेला होता. पण ही गोष्ट खरीच आहे, ही गोष्ट खरी आहे.
संतांच्या इथलं वातावरण इतकं जादूमय असतं. स्वामीजींच्या जवळ नुसतं बसलं, ते बोलत नसले तरी एवढं मधुर गांभीर्य तिथं असायचं. मग ते आपल्या मनातलं असायचं का वातावरणावरच त्यांच्या, मी अजून विचार करतो, प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पडलेला असायचा, त्यांच्या विचाराचा, त्यांच्या अस्तित्वाचा, का आपल्या मनातला तो भाव असल्यामुळं आपल्याला ते जाणवत होतं. पण फारच स्वर्गीय असं सुख त्यांच्या अवतीभोवती आहे असं जाणवायचं. आणि तसं एक तासभर बसून त्यांच्याकडं त्यांचं बोलणं चालणं, साधं बोलणं चालणं देखील ऐकून तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद का नो हा वातो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं असल्यामुळं आपल्याला जे बरं वाटलंय तर ते पारमार्थिक दृष्ट्या बरं वाटलेलं आहे का केवळ संगतीमुळं बरं वाटलेलं आहे? त्या संगतीचा पारमार्थिक लाभ करून घेण्यासाठी ती संगत झाल्यानंतर जरा ध्यानाला बसलं पाहिजे. त्यांचं जे निरूपण आहे ते निरूपण जसं इथं तुम्ही एक काय 150च्या संख्येने असाल, पण बाकी कोणाला लक्षात न घेता 1 to 1 ज्याला म्हणू तसं तुमच्यातल्या प्रत्येकाशी मी बोलतो आहे, एकट्याशी बोलतो आहे, अशा भावनेनी हे बोलणं ऐकलं पाहिजे. आणि त्यांच्या संगतीचा कायम आभार वाटत राहायला पाहिजे. असं जर कायम झालं तर संत संगतीने नुकसान कसं होईल? या ज्या गोष्टी आहेत हे आपण शिकायचं की हे असं आपलं नको व्हायला एवढ्या करताच, नाहीतर नुकसान कसं होऊ शकेल? संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतलेला आहे, पण त्या अनुभवाला धरून सहवास म्हणजे त्यांच्या सोबतीमुळं आपलं देखील जीवन तशाच प्रकारे घडून जाणं हे व्हायला हवं, हे लक्षात घेऊन, नाहीतर आपण आपल्या घरी आपलं जीवन जगतो आहोत आणि स्वामीजींचं कोडकौतुक करतो आहोत. यांनी काही आपल्याला विशेष लाभ होणार नाहीये. म्हणून त्यांचे विचार, त्यांचा आचार, ते बोलतात कसे तसं बोलणं, असं जे स्वामीजी म्हणतात तसा एखादा अंतर्मुख होऊन करत असेल तर संतांच्या सहवासाने लाभच लाभ आहे. संतांच्या सहवासाने नारद तर म्हणतात की सातू अस्मिन परम प्रेम रूपा, अमृत स्वरूपाच भक्ती जी आहे ती आत्म्यावर परमप्रेम आणि अमृतत्व प्राप्त होणं अशी आहे. आणि मुख्यतस्तु महत्कृपया एव, आणि मुख्य जर कशाने होत असेल तर संतांच्याच संगतीने होतं, जे ज्ञाते आहेत त्यांच्या संगतीने होतं, किंवा भगवत कृपा लेशात वा, भगवत कृपेचा लेश देखील मग पुरेल. पण कृपेनी हे होतं. ही कृपा ग्रहण करण्याची नेहमी वृत्ती, म्हणून परमार्थामध्ये चकोर आणि चातक ही जी उदाहरणं दिली जातात ती उदाहरणं फार महत्वाची आहेत. तशी जर मनोवृत्ती असेल, शारदेची ये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणोनिया. शरद ऋतू, आता शरद ऋतूच येईल, अश्विन कार्तिक शरद ऋतू.
अश्विनच चालू आहे. तर या शरद ऋतूमध्ये जी चंद्रकळा असते त्याच्यातून आकाश अत्यंत निरभ्र या काळात असतं. म्हणजे गेल्या 2 दिवसाचं पुण्यावरचं आकाश सोडून द्या. पण त्याच्यातून कोवळं काहीतरी असं बाहेर येतंय असं वाटावं. पंकजदादांबरोबर मी दिव्यागरला गेलो होतो. तर तेव्हा चंद्रामधून असं काहीतरी झिरपतंय असं आम्हाला वाटायला लागलं. आम्ही एकमेकांना म्हटलो देखील की काहीतरी असं खाली येतंय असं वाटलं. याचं कारण इतका अंधार होता. जुलमी प्रकाश इलेक्ट्रिसिटीचा मुळीच नव्हता. दिवा देखील नव्हता. साधा समईचा देखील प्रकाश नव्हता. रस्त्यावर, झाडावर, डोंगरावर असं चांदणं पडलेलं होतं. तर आम्ही म्हटलं काहीतरी असं खाली येताना दिसते की काय. ज्ञानेश्वर महाराज ती उपमा देत आहेत. शारदेची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे. तसं स्वामीजींच्या सहवासातून, त्यांच्या बोलण्यातून आपण अमर आहा खरे की पहा खोटे हे असं सतत सांगितलं जात होतं. ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. चकोरांची देखील पिल्लं बर का. चकोर मोठा पण चकोराची छोटी छोटी पिल्लं. ती पिल्लं आपल्या मवाळ अशा मनानी ते अमृत सेवन करतात. तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा. असं जर म्हणजे भगवंतांचा उपदेश अर्जुनानी तसा ऐकावा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आपण त्या वृत्तीने ऐकावं. असं जर ऐकलं तर संतांचा सहवास हा आपल्याला कुठं घेऊन जाईल, तो कसा अहंकार निर्माण करेल. म्हणून काही बाबतीत सावध असलं म्हणजे झालं. आणि ते सावध असावं हे तितकंच खरं आहे. त्याकरता हा प्रश्न होता. हरिओम तत्सत. आता आरती होईल आणि त्याच्यानंतर अवधूत नाम सांगेल आणि आपला कार्यक्रम संपेल. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेवियले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा. आरती माधवनाथा आरती माधवनाथा
दास भक्तीने पायी ठेवी तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा. कृपाळू तू ज्ञान देवी, पाजीसी अमृत ओवी, देसी जाणीव आगळी अजाण भक्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा. मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खूण लाविसी आर्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा. संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे चकोर चित्ता, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा. दास भक्तीने पायी ठेवी तो माथा, आरती माधव नाथा, आरती माधव नाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम राम कृष्ण हरी. 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 ओम राम कृष्ण हरी.
ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. काही निवेदन आहेत. येत्या शनिवारी सकाळी 10 ते 11:15 या वेळात गणेशपुरम येथे सद्गुरू सहवासाचा कार्यक्रम होणार आहे. तसंच येत्या रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळात गणेशपुरम येथे उत्तराधिकार प्रदान दिन उत्सव असा विशेष कार्यक्रम होणार आहे. अश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांनी या पवित्र नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथांकडे सोपवले. तो पावन दिवस आपण येत्या रविवारी गणेशपुरम येथे सकाळी 8 ते 10 या वेळात साजरा करणार आहोत. आपण सर्वांनी या दोन्ही कार्यक्रमांसाठी जरूर उपस्थित राहावं. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ज्या साधकांनाच एकदा नमस्कार करायचा आहे त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावेत. निवेदन संपले.